तर मुंबईमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू आहे। शेलार पंकजा मुंडेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। तर मुंबईमधली आपण ही दृश्य पाहतोय। भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलंय। भाजपकडून राहुल गांधी विरोधात हे आंदोलन सुरू असल्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, ईशान्य मुंबईच्या वतीने राहुल गांधी यांनी प्रदेशात आरक्षण बंद करण्याविषयीचे वक्तव्य केलं। प्रणाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तर मुंबईत भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू आहे। यावेळेस घोषणाबाजी दिली जाते। विविध घोषणाबाजींचे फलक झळकवले जात आहेत। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अशा प्रकारचं आंदोलन आता हाती घेण्यात आलंय। आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। घोषणाबाजी दिली जाते। आपण ही थेट दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू आहे। तर राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचे मोठ्या प्रमाणात तीव्र पडसाद जे आहेत ते राजकीय क्षेत्रामध्ये उमटताना दिसत होते। विविध संघटनांकडून त्याचा निषेध व्यक्त केला जात होता। भाजप देखील आक्रमक झालेला आहे। राहुल गांधींविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। मुंबईतली आपण ही थेट दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी दिली जाते। हातामध्ये निषेधार्थ फलक झळकवले जात आहेत। पुन्हा आपले प्रतिनिधी प्रणाली आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय, आंदोलनाचं हत्यार उपसलंय, काय सांगाल? आपण पाहतोय की घाटकोपर परिसरातल्या रमाबाई आंबेडकर नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या खाली सगळे भाजपचे माजी नगरसेवक, आमदार, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे हे सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं निषेध केला जातोय। राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेले आरक्षण विरोधी, त्याच्या विरोधात नेहरू ते गांधी काँग्रेसी नेते हे आरक्षण विरोधी आहे असा फलक आशिष शेलार यांनी आपल्या हातात घेतलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही असेही काही फलक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। एकूणच जर आपण बघितलं तर याच मुद्द्याचा वापर करत लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं कुठे ना कुठे महाराष्ट्रात तरी भाजपला चांगलाच धोबी पछाड दिलेला होता आणि तोच मुद्दा आता खरं तर राहुल गांधी यांनी आयता भाजपला दिलेला आहे आणि आता त्यामुळे आपण पाहतोय की भाजपच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। खरं तर भाजपचे काही खासदार जे फारसे नामांकित नाही अशा काही खासदारांनी जी वक्तव्य केलेली होती त्या वक्तव्याच्या आधारावर की लोकसभा निवडणूक जी आहे ती काँग्रेसनं अशा पद्धतीचा प्रचार करून जे आहे ती हस्तगत केलेली होती। परंतु आता स्वतः राहुल गांधी यांचंच वक्तव्य पुढे येत असल्यामुळे भाजपला आयता कोलीत मिळालेला आहे आणि त्यामुळे आता भाजपच्या वतीनं हे आंदोलन केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार पंकजा मुंडे, त्याचबरोबर मिहीर कोटेचे आमदार असे सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। माजी नगरसेवक भाजपचे मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी उपस्थित आहेत आणि सातत्यानं त्यांच्या वतीनं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की आतापर्यंत इंदिरा गांधी यांनी किती वेळा संविधान बदललं, नेहरू यांची भूमिका काय होती आणि स्वतः राहुल गांधी जे आता देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत। नक्कीच प्रणाली, या संपूर्ण आंदोलनाची अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।